रक्त जय रक्त बीज ढाल जय जय शुभ सुंभाकरणी भूषण जय जय सदा सर्व शिवाय कहे देवी जय जय जगदंबी देवी जय जय जगदंबी देवी जय जय जगदंबी जशी चंपकेशी फुले फुललाई भली शोभली नाचलायाची जाई तिचे पिता चंपू जमून माला तरी सावलीसी माऊली मिळाला सूर्यादी वंदन पूर्व दिशेला इतिहासात प्रथम मुद्रा मासाहेब जिजाऊंना सूर्य कोणाच्या हाताने झाकत नाही हिमालय कोणाच्या बापाला लागत नाही आणि मी सत्य बोलतो सत्याला अडवायची कोणाची ताकद नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि उद्याच्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचा आराध्य यांचा राज्याभिषेक सोहळा दूरदर्शनचा योग या ठिकाणी पार पडत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या मंत्राने झपाटलेले हिंदू सारेजण या रायगडावर या ऊर्जा स्रोतावर या प्रेरणा स्रोतावर एकत्र येतात आणि मग देव धर्म आणि देशाचं कार्य करण्यासाठी इथून ऊर्जा घेऊन आणि मग आपल्या प्रत्येकाच्या भागात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज देव धर्म आणि देश याचं कार्य अखंड अविरत करत असतात गो ब्राह्मणांचा आई भवानीच्या या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक मावळ्यांच्या रक्ताचा अंश असलेले मावळे या शिवतीर्थ रायगडावर या ठिकाणी उपस्थित असतात तर हा सोहळा देखणा रुपांतर सोहळा याचं वर्णन करताना म्हटलं जातं धन्य धन्य पराचा अभिषेक सोहळा पाहावा याची देवी याची डोळा म्हणून काय स्वर्ग पाहावया रायगडास यावे असा देखणा रुपांतर सोहळा या जयंती छत्रपती संभाजी महाराज यांचं वर्णन करताना असं म्हटलं जातं यांचं वर्णन करताना या इथल्या आमच्या जंजिराच्या स्थितीला अक्षरशः धक्का पडायचा कारण त्या जंजिराच्या स्थितीला मी हात घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 साली करून देखील तो जंजिराचा स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांना कधी शरण आला नव्हता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या पर्वतुरावरून एक स्वारी केली त्या जंजिरावर एक स्वारी केली आणि मग शंभूजी श्रीरामाने जरी बांधलेला हेतू स्वराज्यात रामावा हा शंभूचा हेतू छत्रपतींचा अधुरा माणस तरी पुरा तरी पूर्णी वाट काढली जिंकला जंजिरा या ताकदीने धर्मवीर संभाजी महाराज मुकले आणि मग जंजिराला अक्षरशः शोध दिला जंजिराला लाथावून सिद्धीचा असलेली मुजोरी आणि माजोरी लाथावून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीचा निपात केला आणि तो सिद्धी जरी दर्या त्याच्या मदतीला आला असला तरी घाबरला भेदरला सिद्धी पुन्हा कधी स्वराज्याच्या दिशेने वाकड्या वगैरे बघितच नाही अशी झट संभाजी महाराजांनी बसवली 140 लढाया करणारा एकदाही मागे न फिरणारा तहकरून मागे न फिरणारा एकदाही न हरणारा असा राजा म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली धर्मवीर संभाजी महाराज त्या संभाजी महाराजांचा जयंती सोहळा खरं तर या मातीनं आम्हाला पराक्रमाची शौर्याची गाथा सांगितली आणि तितक्याच ताकदीनं आम्हाला संभाजी राजाने बुद्धीचं देखील या ठिकाणी आपले असलेल्या प्रयोग गुणभूषण सारख्या ग्रंथातून शोधून दाखवला संभाजी राजाचं चरित्र अफाट आहे संभाजी राजाच्या चरित्रावर बोलत असताना खरं संभाजी राजाचं चरित्र बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येतो कारण संभाजी राजाचं चरित्र घट चरित्र अवघ्या 32व्या वर्षात संभाजी राजांनी वयाच्या 32व्या वर्षी अक्षरशः स्वतःच्या प्रत्येक अवयवाची बाजी लावली ती या देवधर्माच्या देशाच्या काही आणि असे धर्मवीर संभाजी महाराज त्याचा जयंती सोहळा या ठिकाणी पार करतोय तसाच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा माघ शुद्ध सप्तमीला या शिवतीर्थ रायगडावर पार पडत असतो यंदाचा शंभू राज्याभिषेकाचा सोहळा मला वाटतं 25 जानेवारी 2024 रोजी या शिवतीर्थ रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या वाडेश्वराच्या निसर्गाच्या समोर त्यांच्या आशीर्वादाने पार पडणार आहे तरी आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित आहोत अशा प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे ऐसे जाऊन या सोहळ्याला उपस्थित आहोत हे आपल्या प्रत्येकाला आव्हान आहे आणि या सोहळ्याला आपण उपस्थित राहा अशा